छोट्या छोट्या पण उपयुक्त टिप्स. नंबर 1. हिरव्या चटणीचा कलर हिरवा राहण्यासाठी हिरव्या मिरचीची चटणी मिक्सरमधून काढताना त्यात पाणी न टाकता बर्फाचे खडे टाकावे. त्यामुळे हिरवी चटणी काळी पडणार नाही. नंबर 2. आंब्याचं पन्ह बनवतेवेळी त्यात 2 ते 3 थेंब आल्याचा रस टाकल्याने आंब्याचं पन्ह अजूनच चविष्ट तयार होईल. नंबर 3. रव्याचा शिरा करताना त्यात पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर केल्याने शिरा अतिशय टेस्टी तयार होईल. नंबर 4. कोणत्याही भाजीचे वाटण वाटताना कमी पाण्यात वाटावे. जास्त पाण्याचा वापर केल्याने वाटणाची चव कमी होते. नंबर 5. चपातीचे कणिक मळल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवा. 15 ते 20 मिनिटांनी चपात्या केल्यानंतर चपात्या मऊ तयार होतील. नंबर 6. दुधाच्या साईतून लोणी काढायचे असेल तर त्यात 1 चमचा साखर टाकून मग लोणी काढावे. त्यामुळे लोणी जास्त निघेल. नंबर 7. दही घट्ट लावण्यासाठी शक्यतोवर मातीच्या भांड्याचा वापर करा. पण मातीचे भांडे नसेल तर एका स्टीलच्या पातेल्यात लावून पातेल्याला गरम ऊब मिळेल अशा ठिकाणी ठेवा. म्हणजे दही घट्ट तयार होईल. नंबर 8. तांदळाच्या खिरीत थोडासा कॉर्नफ्लॉवर घातल्याने खीर दाट तर होतेच, शिवाय चविष्ट देखील तयार होईल. नंबर 9. कोणत्याही प्रकारची भजी करताना भजी कुरकुरीत व्हावी म्हणून भजीचे पीठ कोमट पाण्याने मळावे. त्यामुळे भजी कुरकुरीत बनतील. नंबर 10. कोणतीही ग्रेव्ही करण्याआधी तेल चांगले गरम करा. तेल गरम केल्यानंतरच त्यात जिरे मोहरीची फोडणी द्या. त्यामुळे ग्रेव्हीची चव वाढेल. नंबर 11. पदार्थ कुरकुरीत आणि चविष्ट होण्यासाठी पदार्थ रंग बदलेपर्यंत तळणे गरजेचे आहे. नंबर 12. पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. त्यामुळे डोसा एकदम कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही. नंबर 13. शिरा करताना रवा निम्मा भाजत आल्यावर त्यात ओल्या नारळाचा चव घालून रवा पुन्हा भाजावा. नंतर नेहमीप्रमाणे शिरा करावा. जास्त चवदार होतो. नंबर 14. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीमध्येच चमचाभर तूर डाळ टाकली तर पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला निघतो. नंबर 15. आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी अधूनमधून बरणी उन्हात ठेवा. मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा. जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या. म्हणजे सारखी सारखी बरणी उघडून काढावे लागणार नाही. नंबर 16. जर घरात दही लावण्यासाठी विरजण नसेल आणि दही लावायचं असेल तर सर्वात आधी दूध गरम करून घ्या. त्यात लिंबाचा रस घालून पातेलं 10 ते 12 तास झाकून ठेवा. मस्त घट्ट दही लागेल. नंबर 17. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या. नंबर 18. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना त्यात अर्धा चमचा साखर घाला. साखर जसजशी वितळत जाईल तसतशी ग्रेव्हीचा रंग आणि चव वाढत जाईल. नंबर 19. दह्याची लस्सी करताना पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी चवदार होते. नंबर 20. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्याआधी पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4 ते 5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे काढून कुकरमध्ये शिजवावे. म्हणजे चणे चांगले मऊ होतात. वरील छोट्या छोट्या उपयुक्त टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.